जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला सांगतो बरेचशा जणांच्या मोबाईल मध्ये जी की कॉल लाईन आहे त्याची पूर्णपणे थीम आहे ती चेंज झाली आहे आणि बरेचशा जण जी की त्यांची ओरिजिनल जुनी थीम त्यांना हवे तर ती कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगा। आजचा जो व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा। एकदम छोटा व्हिडिओ पण व्हिडिओ आहे तो अजिबात स्किप करू नका। जर स्किप केला तर तुम्हाला अजिबात समजणार नाही कारण की तुम्हाला सांगतो जी की तुम्हाला माहिती असेल Redmi, Vivo, Oppo या बऱ्याचशा फोन मध्ये ज्या फोन मध्ये गुगल लाईन आहे जसं की तुम्ही जी की गुगलचं तुम्हाला माहिती आहे की फोनचं एक ऍप आहे तुम्हाला माहिती आहे कॉलिंगचं ते जर तुमच्यात असेल तर त्याची थीम आहे ती चेंज झाली आहे। फक्त काही सॅमसंगच्या मोबाईलची सुद्धा चेंज झाली आणि काही जणांची चेंज सुद्धा झालेली नाही। तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमची जी ओरिजिनल थीम जर हवी असेल तर ती कशा पद्धतीतून करू शकता काय सगळं काय सांगणार कारण की आता ती तुम्हाला पण माहिती आहे ऑटोमॅटिक जी काय ते अपडेट झाल्यामुळे बऱ्याचशा जणांची जी आहे ती थीम चेंज झाली आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो त्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळ्या डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जर तुमच्या मोबाईलची थीम आहे ती चेंज झाली असेल तर त्याला तुम्हाला जर तुमची ओरिजिनल थीम जर हवी असेल तर तुम्ही इझिली ती करू शकता। कशा पद्धतीतून करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो जसं की आता तुम्हाला इथे फोनचं ॲप ही दिसत असेल बघू शकता याची जी की थीम आहे ती पूर्णपणे चेंज झाली म्हणजे की ते नवीन अपडेट्स आले त्यामुळे ती चेंज झालेली आहे। कारण की आता बघू शकता माझ्या जे डायलर आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता इथून अजिबात माझी जी थीम आहे ती चेंज झाली कारण की सॅमसंगच्या मोबाईलमध्ये बऱ्याचशा जणांची जी काय ती थीम चेंज झाली नाही। ज्यांची Vivo, Oppo, Realme हे जे फोन्स आहेत त्यांची थीम आहे ती चेंज झालेली आहे। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला तुमची ओरिजिनल जर थीम हवी असेल तर तुम्हाला सांगतो दोन पर्याय आहेत त्याला। ओके सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं जसं की हे ॲप आहे ह्या ॲपवर प्रेस करायचा आहे आणि येथून ह्या आय बटनवर तुम्हाला इथे आय बटन दिसत असेल बघू शकता सेटिंगचं त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो जसं की तुमचं जी काही अपडेट असेल अनइन्स्टॉल अपडेटचा तुम्हाला ऑप्शन भेटतो। जर तुम्हाला येथे जर नाही भेटला तर मोरली एक तुम्हाला जी की मी ट्रिक्स आहे ह्या ट्रिकच्या मदतीतून 90% लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणारच आहे। बघू शकता येथे जर तुम्हाला कुठे जी काही ऑप्शन तो भेटला नाही बघू शकता इथे मोबाईल डाटावर जर क्लिक केलं तर इथे कुठे सुद्धा तुम्हाला तो ऑप्शन आहे तो भेटला नाही तर काय करायचा येथून बॅक घ्यायचा आणि प्ले स्टोअरवर जायचा आणि इथून सर्च बारमध्ये जायचं इथं आणि तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने फोन सर्च करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीतून इथे सर्च करून घ्यायचा आहे। सर्च केलं तर माझं इंटरनेट असेल ते मी इथून ऑन करून घेतो। जसं की इथून फोन सर्च केल्यानंतर तुमची ॲप आहे ती ह्यात येणार आहे। ओके ते ॲप आल्यानंतर तुम्हाला सांगतो काय जसं की आता आपण फोन सर्च केला आहे जसं की आता बघू शकता थोडंसं लोडिंग येत आहे इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं इथून बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल जी की तुमची ॲप असेल जसं की आपली एक नंबरची ॲप आहे त्या ॲपला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। ही जी मी ट्रिक सांगता ही 100% वर्किंग ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करून पहा। जसं की आता बघू शकता इथून तुम्हाला इथे फोनचा ऑप्शन बघू शकता दिसत आहे बघू शकता आता इथे अपडेट्स आलं आहे तुमचं ॲटोमॅटिक जर आता अपडेट झालं असणारच आहे। अपडेट झालं असेल तर तुम्हाला अनइन्स्टॉल तुम्हाला इथून क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला काय ऑप्शन तो जी की इथून तुम्ही म्हणजे बरेचसे जर म्हणतील की ॲप अनइन्स्टॉल करायची आहे तर नाही तुम्हाला इथे काय येणार जी की अपडेट्स आलं आहे ते अपडेट्स तुम्हाला इथून अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे सरळ लिहून सुद्धा येतो जी की आहे ते अपडेट तुम्ही अनइन्स्टॉल करणार आहे का तर त्यानंतर अनइन्स्टॉलवर क्लिक करून तुमचं अपडेट्स आहे ते अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे। याने काय होणार आहे जी की नवीन अपडेट्स आले ते पूर्णपणे अनइन्स्टॉल होणार जी की तुमचं जुनं ओरिजिनल जे काही अपडेट्स होतं तुम्ही जे की पहिलं यूज करता ते तुम्हाला तिथे अपडेट्स भेटणार। एकदा नक्की ट्राय करून पहा। बऱ्याचशा जणांचा हा प्रॉब्लेम होता की आणि बऱ्याचशा जणांनी मला कमेंट सुद्धा केलत्या आणि इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज आली की ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनव त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय आणि ही 100% वर्किंग ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करून पहा। कारण की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस अनइन्स्टॉल तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला समजेल की तिथून जे अपडेट्स आले ते अपडेट्स ऑटोमॅटिक अनइन्स्टॉल होणार आहे। जसं की बघू शकता आता मला इथून अपडेट्स आले पण मी इथून अपडेट्स केलेलं नाही। जर तुम्ही अपडेट्स जी आहे 99% लोकांचं काय झालं की ऑटोमॅटिक अपडेट झाल्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह अशाच पद्धतीतून तुम्ही करू शकता। अनइन्स्टॉलवर तुम्हाला क्लिक करायचं आणि जे अपडेट्स असेल ते तुम्हाला फक्त इथे लिहून येतो डू युअर की तुम्ही जे काही अपडेट जे कोणते असेल यूज केलं असेल ते अपडेट तुम्ही अनइन्स्टॉल करणार आहात तर इथून तुम्ही काय करायचं अनइन्स्टॉल म्हणजे जे अपडेट्स ओरिजिनल जे काही आलं आहे ते अपडेट्स तुम्हाला अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं जे की जुनं जे की थीम बिन काय सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला भेटून जातील। एकदा नक्की ट्राय करून पहा। ट्रिक जर वर्क झालं असेल तर कमेंट्समध्ये ते नक्की सांगा अजिबात विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।